बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनाची। उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरून जैन मुनी निलेश चंद्र यांनी जोरदार टीका केली आहे। निलेश चंद्र यांनी आता आपला पवित्रा बदललाय। निलेश चंद्र यांना आता फडणवीसच खरे राम वाटू लागलेत। तसंच उद्धव ठाकरेंना कुराण वाचायला द्यायला हवं अशी टीका देखील निलेश चंद्र यांनी केली आहे। उद्धव साहेब बालासाहेबांचे जे विचार आहेत ते खतम झालेले आहेत। ज्या व्यक्ती त्यांना हनुमान चालीसाची गरजेची होती त्यावेळी त्यांनी नवनीत राणा जी मॅडमला त्यांना कम से कम 14 दिवस त्यांना जेलमध्ये टाकलं। त्यावेळेला जे हिंदुत्वाचे कागद त्यांना जर जेलात टाकून पण आता हे आंदोलन जे करत आहेत तो उद्धव साहेबांनी बघितलं मी त्यांना ते पठण करता नाही आलं। उद्धव साहेबांना गरजेचं आहे की हिंदुत्व माहिती कोणाचं काय आहे म्हणून उद्धव साहेबांना सिर्फ कुराण द्यायची होती। राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही आहे, कारण की त्यांना एवढा श्राप लागलेला आहे त्यांना शुद्धीकरण करायची आवश्यकता आहे। राम रक्षा कवच त्यांचं काम नाही आहे। अयोध्यामध्ये जे झालेलं आहे त्याच्यासाठी उद्धव ठाकरे हे रामरक्षा करत आहे भाजपच्या विरोधात आणि खूप त्रास देत आहे प्रशासकीय अधिकारी नागपूरमध्ये रामरक्षा वाचण्यासाठी असं पण आरोप करता येते। बघा, राम आमचं आस्थाचं केंद्र आहेत आणि रामाची चोरी झाली आहे तर त्याचं सांगा आता ते बाबरी मस्जिद ते तिकडे बनून राहिली जे बाबा तिथं पण घोटाळा झाला आहे, त्याच्या विरोधामध्ये करणार नाही का तुम्ही? रामाची जी चोरी झालेली आहे रामाचे करित्यात ते आम्ही बघून आमचं दानपेटी आम्ही बघून घेऊ, तुम्ही तुमचं बघा। रामाला धन आणि वैभवाची जरूरत नाही आहे, रामाने द्यासाठीच केलेली आहे। परंतु माझं असं विचार की हे आंदोलन ज्या व्यक्ती राम मंदिर बनत होतं त्या व्यक्ती तुम्ही आंदोलन का बरं नाही केलं? हे फक्त हिंदुत्वाला दाबायला तयार। मोदीजीची विचारधारा आणि मी आता स्वतःही म्हटलं आहे की देवाभाऊ देवेंद्र भाऊची हे सरकार आहे आणि देवाभाऊ हे महाराष्ट्रातले आता राम आहेत। ह्या राक्षसांची जे राक्षसी प्रकृती लोक झालेले आहेत। उद्धव साहेबांचं माझं हे सगळं तुम्ही रक्षा कवचच्या पहिले तुम्ही कुराण वाचवा। कुराणची जरूरत तुम्हाला, राम रक्षा कवचची तुम्हाला जरूरत नाही आहे। तर नागपुरातल्या या रामरक्षा आंदोलनासाठी उद्धव ठाकरे